जे त्यांचे डाबे ठरलेले असतात त्यांना फ्री मिळतं, पण तुम्हाला सगळं विकत घ्यावं लागतं, त्यात पाणी पण येतं. स्वच्छ पाण्यासाठी काय करायचं तुम्हाला? फिल्टर्ड वॉटर. आणि ते पाणी वर्षातून एकदा तपासून घ्यायचं. कारण काय होऊ लागलंय की हेच पाणी पुढल्या वर्षी राहील का नाही हे सांगता येत नसतं. जमिनीमध्ये पण आता भरपूर पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड मिसळलेले आहेत. तुम्ही फवारण्या वगैरे करता ना पिकाला, मग ते पाणी मुरतं कुठं? जमिनीतच मुरतं की. तुम्ही एवढं कचरा हे ते सगळा वाहत जातो, तो शेवटी जमिनीवरून जातो आणि जमीन ॲब्झॉर्ब करते. त्याच्यामुळे पाण्यामध्ये पण बरेचसे बदल होत आहे. तर ते वर्षातून एकदा तुम्ही ती फाईल करायची. सर, आज एक मीटिंग यहाँ पर हुई है जहाँ पर होटल के कई नियमों को बताया गया है. किन तरीके की ये मीटिंग थी, कौन आया था, और आपको 3 दिन के अंदर जो आदेश दिए हैं कि 3 दिन में क्या क्या लगाने के आदेश आपको मिले? आज अपना कल्याण होटल ओनर एसोसिएशन के सभी पदाधिकारी सब आए थे कल्याण के, और अभी 3 बजे से मीटिंग चल रहा था तो 5 बजे तक चल रहा था. तो उसमें क्या हुआ कि उन्होंने सब निर्देश अभी जो है नया फूड एंड सेफ्टी डिपार्टमेंट का, उन लोग का सब फूड लाइसेंस के हिसाब से उन्होंने हम लोग को पूरा गाइडलाइंस दिया, और हम लोग को भी अच्छा लगा. और सब मीटिंग जो भी पालन तो हम लोग पहले से बहुत अच्छे से कर रहे हैं, लेकिन आगे भी हमारा सब जो भी मेंबर है सबको हम लोग भी आश्वासन देंगे कि ऐसा ऐसा करो तुम लोग. तो देशमुख सर आए थे, कमिश्नर अपने इसके फूड डिपार्टमेंट के, और उनके साथ शेंडगे मैडम भी थे. और हमारे सब होटल्स में उसका सब पालन, मतलब स्वच्छ पानी और महाराष्ट्र का सेफ फूड, हेल्दी महाराष्ट्र सेफ फूड, वो भी एक अच्छा ये की है. तो हम लोग सब उनको सपोर्ट करेंगे, और हम लोग का सब होटल वाले अच्छा तरीक़ा से सिखाएंगे और अच्छा खाना देने की कोशिश करेंगे सब. 3 दिन के अंदर यहाँ पर अपने को नियमों का पालन करने के लिए उन्होंने कहा है. हाँ. जिस तरह देखे होटल के बाहर बोर्ड लगाना, या फिर उनको ड्रिंकिंग वाटर वो देना, और उसके साथ पैकिंग फूड के ऊपर भी कुछ वेज नॉन वेज का और पैकिंग बॉक्स वगैरह. हाँ. ये भी नियम आपको बताया, क्या नियम इसमें? जो भी नियम उन्होंने बताया उसमें ऑलरेडी 75 to 80% तो हम लोग आज भी कर रहे हैं. मतलब वो अभी हमारे लिए वो नया नहीं है. और जो थोड़ा सा फूड पैकेज के ऊपर सही बात है, कभी कभी वेज फूड वाले के जगह पे अपना चिकन का नॉन वेज गया तो सामने वाले का धर्म भ्रष्ट हो जाता है, और कभी उन लोग को भी गुस्सा आ जाता है. तो ऐसा होना नहीं चाहिए करके सेपरेट स्टिकर्स वगैरह लगाने के लिए बोला है. तो वो सब हम लोग अभी पालन करेंगे. 2-3 दिन में हो जाएगा, हमारा कोई इश्यू नहीं है उसमें. आज या ठिकाणी एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये बघितलं तर आरोग्य आणि त्याच्याबरोबर आपण सेफ्टी लायसन्स दिलेले अधिकारी वगैरे पण उपस्थित होते. काय नेमकं त्यांनी निर्णय? आज जसं आपण बघितलं, असिस्टंट कमिशनर देशमुख साहेब स्वतः आले होते, मॅडम आले होते, आणि हॉटेल युनियनची एक बैठक झाली. हॉटेल युनियनची बैठक आणि त्यांच्या ते मोटिव्ह असं होतं कारण की सर्व प्रोटोकॉल फॉलो केले पाहिजे. पनीर आणि चीज ॲनालॉगचे डिफरन्स, कस्टमरला काय त्यांची सुविधा भेटली पाहिजे, ड्रिंकिंग वॉटरचे टॅग लावा, हे लावा, ते लावा. त्यांना फक्त हेच सूचना देण्यात येत. आणि जसं की आमचे मोठ्या भावांनी सांगितलं, आम्ही 80% तर ह्याच्यामध्ये फॉलो करतच आहे, आणि आम्हाला 3 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. असं हे आम्ही तर फॉलो करतच राहू, आणि होईल सर्व. 3 दिवसात तुम्हाला जे सांगितलेलं की बोर्ड लावा किंवा विविध गोष्टी, तर या गोष्टी आता सगळ्या हॉटेलवाल्यांनी त्याला वेळ मागून मागितली आहे, तर तुमच्याकडनं ऑलरेडी करतात? असं काय नाही, सर्व हॉटेलवाले 3 दिवसात नाही, 2 दिवसाचा पण टाईम दिला तर हॉटेलवाले सर्व तयार असतात, होऊन जाणार सर्व. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.